कोण आहे खासदार माहिती आहे तुम्हाला? सुभाषबाबू देशमुख. सुभाषबाबू देशमुख. गेल्या 10 वर्षामध्ये सोलापूरमध्ये कोणतीही प्रगती झाली नाही. एक सुशिक्षित खेडा जसं असतंय त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती सोलापूरची या खासदाराने व BJPने करून ठेवली आहे. आता बेरोजगारी पण वाढलेली आहे. आता माझी BA डिग्री कंप्लीट होऊन मी ऑटो चालवते. कोणी तर म्हणताय झेंडा घेऊन उभारतो आपण, त्याच्यावर 300 रुपये देते. ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे. सोलापूर हे बेवारस राहिलेलं आहे. कारण कसं व्हायला पाहिजे. आमदार, खासदार, नगरसेवक फक्त उद्घाटनपुरता येणं हे योग्य नाही. असं नाव ऐकून आहे आणि त्यांनी सोलापूरमध्ये आजपर्यंत तोंड दाखवलं नाही आहे. आम्हाला आमदार खासदार कोण आहेत तेच माहीत नाही. होय, जनतेमधला एखादा सामान्य कार्यकर्ता का असताना तो आमदार खासदार व्हावा व सोलापूरच्या जनतेचे प्रश्न सोडावे. कोणता रायता मठातनं येणारा, कुठनं बाहेर पुन्हा मुंबईवरनं येणारे असल्या लोकांना आज सोलापूरकरांनी अजिबात मतदान करू नये. आमची तर जो तो निवडून येतो आणि स्वतःचं स्वार्थ साधून घेतो, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. फक्त येतात मत मागायला, आम्हाला मध्य झालं एकदा खासदार झाले की दिल्ली जाऊन बसायचं, तिकडे तोंडच दाखवायचं. आणि हे जे काही सत्तापोटी हे लोक तिकडं जा इकडं जा हे करतात. आईवडिलांना सोडू शकतात काय नाही. तर करू दे न करू दे, मला मतदान देऊ दे न देऊ दे, कारण त्यांना माहीत आहे की EVM मशीनद्वारे त्यांनी निवडून येणार आहे. शिंदेसाहेब म्हणा, विजयसाहेब मोहिते पाटील म्हणा, जे काही लोकलचे नेते त्यांनी सोलापूरला काही दिलेलं नाही. एकेकाळी त्या शहराची आज अधोगती झालेली आहे. ह्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. जर साईडला बघितलं इकडं गुलबर्ग आहे, आपल्यापेक्षा किती लहान आहेत तिथं विमानतळ आहे. पण इथं कसं पॉलिटिकल इश्यू जे आहेत ते लय मोठे आहेत. ते काढूनच पुढे जाणार ना. हे सगळं राजकारणाचं मॅटर आहे, पण व्हायला पाहिजे विमानतळ. त्या दृष्टीनं सोलापूरच्या मंत्र्यांनी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी काही काम सोलापूरसाठी केलेलं नाही. आज एवढं वाईट वाटतं की इथले आमदार असून पालकमंत्री बाहेर चालत असं का? त्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता, देशाचा विचार न करता फक्त गुजरातचाच विचार करतोय. ह्या देशामध्ये कोण सुरक्षित नाही आहे. आज मी पण सुरक्षित नाही आहे, माझ्या आया बहिणी सुरक्षित नाही आहे. जनता फक्त झेंडा फडकला की बस त्या झेंड्याकडे बघायचं आणि मतदान द्यायचं. निवडून झाले की संपलं. तर कसं आहे, भाजपला मतदान सध्याला तर कोण करू नये. ते भाजपला मतदान तर ते नुसतं ते ऐन निवडणुकीला येतात, पाया पडतात की असं असं मला मतदान द्यायला पाहिजे. नाही तर मग सगळं सरसकट समान सगळ्याचं काढून घ्या, समान नागरिक आहे करायचं. असं कुठल्याच खासदारला देऊ नका की जे 5 वर्ष घरी बसला आणि कधीच तोंड दाखवलं. मला असं वाटतं की आणि IT पार्क होणे गरजेचं आहे सोलापूरसाठी.